म्हणून त्याचं लग्न झालं नवीन नवीन ते भाऊ पहिल्यांदा विकी बोले लग्नाच्या शुभेच्छा देतो भाऊ तुम्हाला. धन्यवाद. हा फुलं फुलं ते काय म्हणतात अजून बाकीचं ते. तर आपला आजचा विषय असा आहे की जे अमरावती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात शिवसेना शिंदे आणि उभाटा गट यामध्ये सध्या जे घमासान चालू आहे इकडला तिकडे तिकडला इकडे आणि याच्यातून अमरावती जिल्ह्यातून म्हटलं एक नवीन घटना झाली. जैले 3 पंचवर्षीय घटनेत आमदार होते संजय पण त्याची पत्नी ते काय उद्धव ठाकरेंना म्हणजे तिले विचारलं नाही म्हणून तेही गेल्या. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं भाऊ आपल्या दर्यापुरात झाली. पहिल्यांदा उभाटा सेनेत असलेले 3 जण ज्याचं एकामेकासोबत पटत नाही तिन्ही पाटील आहेत आणि तिन्ही टर्रे आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझ्या नेतृत्वात सर्व झालं पाहिजे. आता ते अजून यावेळेस एकत्र आले. पहिल्यांदा गजू पाटलाच्या अंडरमध्ये सुनील पाटलाला जिल्हा परिषदेची तिकीट होती त्यावेळेस ते पडले. नंतर गजू पाटलाच्या जागी सुनील पाटील तालुका प्रमुख झाले म्हणजे त्या दोघांचं अरमान झमकलं. त्याच्यानंतर मग अडसूळनं तालुका प्रमुख असताना सुनील डिकीची तिकीट काढून टाकली. गोपाल अरबट झाला. गोपाल अरबट शिवसेना वेगळ्या झाल्यानंतर जिल्हा प्रमुख झाल्यानंतर मग गजू पाटील गेले आणि आता शिवसेनेत सुनील पाटील गेले. काय याचं कसं होईल आता पुढे तर याचं कसं आता याचं काही समजून नाही राहिलं. काय झालं दर्यापुरातलं राजकारण हे संपूर्ण आता अमरावती जिल्ह्यात सुद्धा असं गलिच्छ राजकारण म्हणून आता ओळखलं चाललं आहे. कारण की हे जे फेरबदल होऊन राहिले कोण कुठं आधी मला तुम्ही सांगा विधानसभेसाठी तुम्ही गजानन लवटेचं तुम्ही काम केलं. हो बरोबर. गजानन लवटेला तिकीट आणली तुम्ही म्हणतात तेव्हा ते म्हणतात आणि ते निवडून आणलं अशी चर्चा आहे. मग आता गजानन लवटेला निवडून आणल्यानंतर मग 2 महिन्यात असं काय फाटलं. 2 महिन्यात फाटलं काय बा तुमचं एकदम तुम्ही आणि आमदार आहे हाताखाली आमदार असताना तुम्ही आमदाराले म्हणता की आमदारांनी मला डावललं. पण ते आक्षेपतेने त्या गजानन लवटेवरच घेतलाय. मग गजानन लवटेवर जर घेतला तर मग गजानन लवटेंना सुद्धा मग ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. कारण की गजानन लवटे सुद्धा इथच्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे जसे सुनील डिके झाले त्याचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या भरोश्यावरच ते सुद्धा निवडून आले. भरोश्यावर म्हणजे यांच्या पाठिंबामुळे यांच्या समर्थनामुळे महाविकास आघाडी होती मान्य आहे तो काही हरकत नाही आहे. परंतु जे हे त्यांच्या सोबत होते यांना सुद्धा गजानन लवटेचं काम होतं. आता ते आमदार झाल्यानंतर त्यांनी बा काय झाला तुमची काय नाराजी आहे बसून ते जाऊ दे. फोन केला ते असं झालं तसं झालं यू झालं त्यू झालं ते जाऊ द्या. पण या तिघांचं कसं मग आता या तिघांचं कसं काय एकामेकाच्या बसली नाही आता तिघांचं तेच तर समजून नाही राहिलं. आधी पहिले बरोबर होतं अरे म्हणजे एकदमच होतं ते फाटलं आता पुन्हा एक झालं. आता पुढची रणनीती कशी ते आता पुढची आता नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे. आता मला तुम्ही सांगा तुमचा सर्कल तुमच्या सर्कलचाच कार्यक्रम आहे सगळा. मागच्याच गोष्ट आहे. आता या वर्षी तसंच होणार आहे. आता मला तुम्ही सांगा तिघही एक आहे नाही गजू पाटील वाकडाचं असं आहे की ते जास्त म्हणजे उभं राहण्यासाठी त्याच्यासाठी हे दोघं मग झालं ना शेवटी दोघांचाच विषय झाला ना. आता गोपाल अरबट काय म्हणे मला तिकीट पाहिजे सुनील डिके म्हणे मला तिकीट पाहिजे. आता दोघांना तिकीट पाहिजे त्याच्यात मग तिसरा काँग्रेसचा आहेच. दोघांच्या भांडणात मग तिसरा काँग्रेसचा त्याचं काँग्रेसचं बरोबर आहे. जरी त्या हिंगणीकरचं सुधाकर पाटलाचं पटत नाही पण त्याचे मतदारसंघाला काय 15 त्या इलेक्शनच्या वेळेस गद्दार गिद्दार सोबत काही समजतच नाही. प्रत्येक जण शिवाय देते गद्दार गिद्दार. त्या तुम्ही ऐकलं ना 50 खोके घेतले 50 खोके तर विषय चालला आपल्याला माहितीच आहे. 50 खोके घेतल्या लोक आता कालपासून हा जो प्रवेश झाला याचा लोक विचार करू राहिले का ते 50 खोके घेतले मग हे कसे काय गेले 50 खोक्याच्या मागे गेले म्हणजे मग हे तर खोक्यातच नाही घुसले ना. गोपाल अरबटचं ठीक आहे पहिले झपक्यात गोपाल अरबट गेला. पण आज गजू पाटलाची जी प्रतिमे होती की बाबा दर्यापूरचा ठाण्या वाघ ते किती की म्हणतात मी सेनेतच गेलो पण हे त्यांना अगोदर सुचलं नाही ना. कोणत्याच जसा गोपाल अरबट पहिल्यांदा गेला तसे या दोघीला पहिल्यांदा सुचायला पाहिजे होतं की बा की आम्ही एकनिष्ठ शिवसेने का पण हे नंतर गेले ना. मग ज्यावेळेस ते कायम राहिले जे बोलले त्यावेळेस हे समजलं नाही काय. तेच तर मग कारण ना आता तोच तो विषय चालू आहे की बा तुम्ही विधानसभेत तुम्ही गजानन लवटे सोबत होते. आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागून राहिल्या तुम्ही आता शिंदे गटात आले. आता शिंदे गटाची दर्यापुरात ताकद किती आहे हाही एक प्रश्न आहे. दोन्ही सारखंच झालं ते आता सारखंच झालं. आणि हा लवटे रिपीट कार्यक्रम झाला. आता लवटे याला की लवटे आतापासून म्हणते मी काँग्रेसच्या भरोशावर म्हणजे सुधाकर पाटलाला तेव्हाच मानतात ते. कालची चर्चा आहे की आता लवटे काँग्रेस सोबत म्हणजे असं समजा की काँग्रेसचाच आमदार झाला लवटे.
नाही हो अशी चर्चा, कालचीच चर्चा चौकातली अशी चर्चा आहे की बा आता लवटे काँग्रेसचा आमदार म्हणून ओळखला जाणार. 20 पैकी एवढे जण फुटतील नाहीत ना. नाही, ते 20 पैकी जे 6 जण म्हणतात एकनाथ शिंदे म्हणत 6 जण आमच्या संपर्कात आहेत, त्याच्यात तर मला समजलं की अशी चर्चा आहे की गजानन लवटे सुद्धा त्याच्यात आहे. हे तर ब्रेकअप न्यूज झाली राव. काऊन की अशी चर्चा आहे की आता हे बातमी करणार होतो मी, अशी चर्चा आहे की गजानन लवटे विकासाच्या दृष्टिकोनातून, कारण कसं आहे महाविकास आघाडीमध्ये आमदार नाही, सत्ता नाही, काहीच नाही, 5 वर्ष विकास करावा लागते, विकास नाही केला तर जनता कल्ला लागली, जनता बोंबल्यावर मग काय करावं. बरं आता हे झाले तिन्ही पाटील या पक्षात, या धोरणावर बोला, हे पुढे कसं काय ते कॅप्टन साहेब येईल हे करतील. कॅप्टन तर इथं काही निवडून येत नाही. कॅप्टन साहेब इथं कुठे इंटरफेअर जरी केलं तर कसं आहे आपले स्थानिक मतदार आहे, विधानसभेतच मतदारांना दाखवलं. पण आता गोपाल आरपटे जिल्हा प्रमुख आहेत, गजानन पाटील हे संपर्क, पण आता दर्यापुरात पर्यंत गजू पाटील गोपालचा फोटो टाकत, हा याचा फोटो टाकून म्हणजे तेच फाटला, आणि तिथून आता यायचं दोघं जाऊन कटावा, यायचं कसं होईल आता. आता गोपाल पासून सुनील डिकेचं आता कसं म्हणजे याचं दोघं तर कसं पटणार. त्यांना जिल्हा प्रमुख जर भेटला तर मग गोपाल पाटील कुठे जायचे, काय सुद्धा जिल्हा प्रमुख आहे, सहसंपर्क प्रमुख भेटते, म्हणजे साऱ्या पद दर्यापुरात, अमरावती जिल्ह्यातले आपल्या दर्यापुरात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता ते आता काही समजून नाही राहिलं याचं राजकारण. दर्यापुरातलं राजकारण असं झालेलं आहे की साधारण व्यक्ती, लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात काही गलिच्छ राजकारण झालं दर्यापुरात, काही मजा नाही आहे दर्यापुरात. एकनिष्ठ कुठं आहे एकनिष्ठ, निष्ठावंत हे शब्द, निष्ठावंत कुठं कायले म्हणतात, एकही निष्ठावंत दिसूनच राहिला, सारे निष्ठावंत उडत गेले. आणि कार्यकर्त्याला पंचित पळून राहिली ना आता. कार्यकर्ता गाव पातळीवर शिवसेना हे गौरवर्ष कार्यकर्त्याचं सर्वांना येऊन राहिला. ह्या राजकारणामुळे आपल्याला गरमी होऊन राहिली, म्हणजे अशा गरमी होऊनच राहिली ना. पण आपल्याला तर व्हिडिओ टाकायला लागतात त्याच्यावर, म्हणजे लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे ना. पण आता हे तिघांचं कसं कॉम्बिनेशन हेच समजून राहिलं. तिन्ही असे स्वतःच अस्तित्व ठेवासाठी आता सुनील पाटील शिवसेनेत होते, तर त्याने बाकीचे मी म्हणजे पूर्व दिशा, गोपाल आरपटे मी म्हणजेच पूर्व दिशा, आणि गजू पाटील. आता शिंदे 3 ग्रुप झाले. आता गजू पाटील कसं आहे, गजू पाटलाची तब्येतीमुळे गजू पाटील एवढे काही जास्त नाही, आता जमली तब्येत, पण तरी ते एवढे काही जास्त इंटरफेअर करणार नाहीत असं. पण या दोघांचं पण तेच ना, याची गँग वेगळी, याची गँग वेगळी. बरं, हे बाकीच्या पक्षात नाही ना. आणि याची संबंध नाही, हे बाय ते उद्धव साहेबाची सेना असो का फडणवीस शिंदे साहेबाची असो, हे स्वतः कोणताच मतदारसंघ लढू शकत नाही, कोणीच नाही. लढतीन ते पण पडतात. पण येईले म्हणजे या उद्धव साहेबाच्या सेनेले राहा लागते सुधाकर पाटलाच्या फेवरनं, आणि येईले राहा लागते प्रकाश पाटील. आता प्रकाश पाटील आणि ते जवळ समजा, ते तरी सामावून घेतील त्याले. माझे येईल तिकीटा किती देतील तुम्हाला काय वाटते? का बीजेपी काँग्रेसवाले एकामेकाच्या विरोधात लढतील, हे बाकीचे तुम्हाला अंदाज काय? अंदाज आता असा वाटवला की याले तिकीटाचा जो आता विषय झाला. आता समजा इथं महायुतीचं समजा येणार आहे, नगरपालिकेत तर काही दोघांचं काही नाही, काही जमत नाही. एक दोन बागून काहीतरी नाव ठेवतील, नावासाठी पाहिजेच ते, पक्ष डबून जाईल ना, नाही ठेवला तर. आता राहिला जिल्हा परिषदचा विषय. आता जिल्हा परिषदचा विषय राहिला, तर मला तुम्ही सांगा बीजेपीचं स्ट्रॉंग आहे, 2 ग्रुप आहेत म्हणा, पण ते एकोप्यान राहतात. बीजेपीचं किती की आता मागं पाहिलं नाही का तुम्ही, तालुका अध्यक्षांच्या ज्या नियुक्त्या झाल्या, पहिल्या दिवशी अनिल बोंडेंच्या उपस्थितीत सर्व 500-700 कार्यकर्ते हजर होते, आणि दुसऱ्या दिवशी नियुक्त्या झाल्यानंतर 25 कार्यकर्ते राहिले. अच्छा, पण ते मग त्यांचं नाराजी दूर झाली. वन मॅन शो आहे. बीजेपी तो एक असा पक्ष आहे की तो नाराज कोणाला ठेवत नाही, बरोबर कंट्रोल करते. आणि काँग्रेसचं कसं आहे, आता काँग्रेसचं झालं, आता सुधाकर पाटील जे बोलले ते पूर्व दिशा नाही, पण त्याला हिंगणेकरला डावलता येत नाही ना. मग हिंगणेकरला डावलता. मला तर अशी चर्चा होती की त्या दिवशी ज्या दिवशी सुनील डिकेंनी प्रवेश घेतला, अशी चर्चा होती की बाळासाहेब सुद्धा शिंदेगडात प्रवेश करणार आहे. नाही, बाळासाहेब कसे करतील, कोण की त्याचं सध्या बसतांबरोबर काँग्रेसमध्ये बसला आहे ना. काँग्रेस जरी बसतांबरोबर बसला आहे, परंतु काय झालं, जसं आता हे शिवसेना शिंदे गटामध्ये गोपाल आरपट सुनील डिके, तसं आता काँग्रेसमध्ये सध्या अशी चर्चा आहे की बाळासाहेब आणि सुधाकर पाटील हेच फाटल्यासारखं अशी त्याच्यामुळे काय झालं, एवढा फरक आहे. ते बॅनरवर एकत्र दिसतात, हे एकामेकाला बॅनरवर एकत्र. आता दूर झाला कार्यक्रम नाही. आता जिथं सुधाकर पाटलाचा फोटो आहे तिथं बाळासाहेबाचा फोटो नाही आहे.
म्हणजे हिंगणीकरचा हा. हा हा म्हणजे पाहिले आम्ही भरपूर ठिकाणी पाहिले, हा. बॅनर लागले, जाहिरातचे पाहिले, जाहिरातचे फोटो पाहिले. हा हा तर जिथं सुधार पडला तिथं बाळासाहेबाचा आहे, बाळासाहेबांनी सुधार पडला तर असं झालं ते. असं ते हे होऊन राहिलं. त्याच्यामुळे आता काय झालं, आणखी 15 ते 20 दिवसात पुन्हा एकनाथ शिंदे अमरावती दौऱ्यावर आहेत अजून आणि मोठा अमरावती राजकीय आणखी एक स्फोट होणार आहे. बापा रे, कोणता हो त्या तुमचं राज्य चॅनल का नाही हे अमरावती जिल्ह्यात आहे की तुमचं, त्याच्याने तुम्हाला आतील बातम्या बरोबर समजतात. तो स्फोट मी प्रसिद्ध करणार होतो, हा, हा. परंतु थोडं थांबा म्हटलं, कारण की अमरावतीत एक व्यक्ती हा. जो भाजपचा आहे, भाजपचा भाजपचा मंत्री झालेला व्यक्ती आहे. बापा बापा बाबा, मग जगदीश गुप्ता म्हणून राहिले तुम्ही. असं- मला तर असं वाटलं की एवढ्यातच होणार आहे जगदीश हा, तर गुप्ता. मग होतच त्याचं एवढ्यातच हा, होतं, हा, हा. पण ते मग थोडंसं थांबवलं ते. हा, हा. अशी आता चर्चा सुरू झालेली आहे हा की जगदीश गुप्ता सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा. आता वावळे उठतात म्हणा कोणाकोणाच्या. हा, नाही, वावडे नक्की नाही. उठतात, हा. परंतु आता ते महानगरपालिका निवडणूक लागायच्या आधी काय होणार हा. आहे, आणि जगदीश गुप्तांनी मतदान सुद्धा चांगलं घेतलं. नाही, पण जगदीश गुप्ता जर शिंदे सेनेत गेले तर भविष्यात शिंदे सेना हे लस स्ट्रॉंग होणार आहे. Strong भरपूर मग ते उभाठा हे सगळं गुंडागाटाच करतात त्याचे ते. सर्व गुन्हागार होणार आहे. त्याच्यामुळे हा. जगदीश गुप्ता हा आणि दुसरीकडे मला असं सुद्धा समजलंय की बाळासाहेब हिंगणीकर सुद्धा उडी घेणार नाही, बाळासाहेब हिंगणीकर म्हणजे ते सध्या काँग्रेसमध्ये ते प्रबळ असल्यामुळे ते काल घेतले. आहे. पण काय राजकारणात तुम्हाला आता वाटलं का तुम्हाला सुनील नाही, टिके वाटलंच नाही. त्याचे कार्यकर्ते जातील म्हणून? अरे मला सांगा राजो, कधी त्या गजानन पाटलासोबत त्याचं पटलं नाही. गोपाळ आरबट सोबत आता मी त्यावेळेस शिवसेनेत होतो ना, गोपाळ अरबट सोबतही पटलं नाही. हा. आणि हे तो मी ऐकल्यानंतर मी तो अचंबात झालो. 2 भाग असले तर पटत नाही, इथं तर त्याचे 3 भाग झाले. 3 भाग. आता सुनील डिके झालं, सुनील डिके त्या सर्कलमध्ये, तुमच्या खल्लार सर्कलमध्ये सुनील डिके निवडून आले होते. मागच्या वेळेस आले पण ते चांग- बीजेपीने साथ दिली. आज ते कंडिशन राहिली नाही ना, कोण की हा. त्याच्यासोबतचे जे मागचे होते हा. ते जसे पाहिजे त्या पॉवर मध्ये गेले नाहीत हा, ना. त्या- म्हणजे सुनील पाटील डिके याची पॉवर जरा कमी झाली ना, कमी झाली त्या- एवढ्या याच्यावर जिल्हा परिषद लढवल्या जात नाही. बरोबर बरोबर आहे. भविष्यात काय वाटतं तुम्हाला याचं कसं काय होणार आहे? म्हणजे शेवटला प्रश्न आता हे आता हे बाब, मला आता असं वाटवलं की सध्या म्हणजे असं राजकीय जर विषय घेतला म्हटलं हा. आपण तर म्हणजे गोपाळ आरबट आणि सध्या सुनील डिके हा हा ह्या दोघे एका पक्षात आले आहेत. हा. समोर आता जिल्हा परिषद निवडणूक आहे. हा आता एक तर सुनील डिकेनं उडी घेतली अशीन, उडी घ्यायच्या मागचं कारण असं असेल की मला जिल्हा परिषद तिकीट लागेल, हा तर मग मी माझे 300-400 कार्यकर्ते त्या दिवशी होतेच ना, 300-400 कार्यकर्ते दिसले मला, गाड्या गिड्या होते, चांगल्या मोठ्या गाड्या होत्या. हा हा. त्याच्यामुळे असं सुद्धा असू शकते. गोपाळ मग गोपाळ बट मतदारसंघ म्हणजे बदलून घेतील. सर्कल चेंज करू शकता. पण आता हे अभिजित अडसूळसाठी डोकेदुखीत झाली. हा, ते तर झालंच आता, आणि अभिजित अडसूळ किती टाकवर ते बजेट बसत नाही. जमतच नाही ना ते. ते 25,000 टाकलं ते बीजेपी सुचत येत नाही. बीजेपी जमतच नाही तो. भविष्यात मी तर म्हणतो हे सेनेचं काही खरं जाऊन नाही राहिलं. येणाऱ्या काळात 2च पक्ष राहतील, बीजेपी आणि त्याच्यात बीजेपी स्ट्रॉंग राहील. स्ट्रॉंग राहील. आता हा व्हिडिओ आम्ही दोघे चर्चेला गेला, होऊ शकते आमचे अंदाज चुकीचे असू शकतात. कारण की पत्रकाराचं काय म्हणते ते कोणतं आम्हाला काय समजते कळते चर्चा आहे चर्चा नाही ते काय म्हणतात ते कोणत्याच्या थ्रू एक असते सूत्राच्या नुसार माहिती. सूत्राच्या माहितीनुसार आम्ही आता हे चर्चा केली. तुम्हाला चर्चा जर आवडली तर तुम्ही त्याच्यावर कमेंट्स करा. आमचं की असं म्हणणं नाही सारख्या करा, उलट हे मुलाखत दोन्ही चॅनल देऊन राहिली, त्याच्यामुळे की असा काही विषय नाही. आता बाकीचे चॅनलवाले हिंमत करतात, पण आम्हाला जे सत्य गोष्ट असतात लोक जे म्हणतात ते दाखवा जे दिसते ते हा. दाखवायचं. हा. चला आता लोकांना नमस्कार करून टाकू. धन्यवाद. हा. तुम्हाला पुन्हा एकदा लग्नाच्या शुभेच्छा. एवढ्या जरा धन्यवाद. बातम्या घेतल्या म्हटलं जरा बातम्या देत जा.